कधी सकाळी उठल्या उठल्या पायाच्या अंगठ्यात इतकी जबरदस्त कळ येते का की जमिनीवर पाय ठेवायची सुद्धा भीती वाटते. असं वाटतं की जणू कोणीतरी आपल्या सांध्यांमध्ये काचेचे टोकदार तुकडेच भरले आहेत. जर तुमचं उत्तर हो असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हा साधासुद्धा त्रास नाहीये. हे वाढलेल्या युरिक ॲसिडचं म्हणजेच गाऊटचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण असू शकतं. तर मग ही समस्या नेमकी ओळखायची कशी? चला, सगळ्यात आधी त्याची काही मुख्य लक्षणं कोणती आहेत ते समजून घेऊया. आता बघा, याची मुख्य लक्षणं काय आहेत. सांध्यांमध्ये अचानक असह्य वेदना सुरू होतात. सांधे लाल होतात, त्यांना सूज येते. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पहाटे पायाच्या अंगठ्यात अक्षरशः आग होते. आणि काही वेळेस तर किडनी स्टोनचा त्रासही होऊ शकतो. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, युरिक ॲसिड कमी होण्याची समस्या फारच दुर्मिळ असते. तिची अशी वेगळी लक्षणं नसतात, ती फक्त रक्त तपासणीतूनच कळते. पण या सगळ्या वेदनांमागे नेमकं काय दडलंय? म्हणजे हे युरिक ॲसिड नक्की आहे तरी काय, आणि ते आपल्या शरीरात येतं कुठून? सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर जेव्हा प्युरिन नावाचा एक नैसर्गिक घटक पचवतं तेव्हा त्यातून युरिक ॲसिड नावाचा एक टाकाऊ पदार्थ तयार होतो. खरं तर आपलं शरीर आणि आपण जे काही खातो त्या दोन्हीमध्ये हे प्युरिन असतात. साधारणपणे किडनी हे ॲसिड फिल्टर करून शरीराबाहेर काढून टाकते. पण खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा हे ॲसिड बाहेर पडण्याऐवजी रक्तात साचायला लागतं. आणि जेव्हा रक्तात याचं प्रमाण खूप वाढतं तेव्हा त्याचे सुईसारखे टोकदार क्रिस्टल्स तयार होतात. आणि हेच क्रिस्टल्स आपल्या सांध्यांमध्ये जाऊन जमा होतात. मग काय, वेदना तर होणारच. हे समजून घ्यायला एक सोपं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एका पाण्याच्या ग्लासात साखर टाकताय. एका क्षणी काय होईल? ती विरघळायची थांबेल आणि तळाशी जमा होईल, बरोबर? अगदी तसंच आपल्या शरीरात होतं. अतिरिक्त युरिक ॲसिड विशेषतः गुरुत्वाकर्षणामुळे पायाच्या अंगठ्यात जाऊन जमा होतं. पण आता घाबरून जाऊ नका. सगळ्यात चांगली बातमी ही आहे की यावर आपण अगदी सहज नियंत्रण मिळवू शकतो. चला तर मग उपायांबद्दल बोलूया. सुरुवात करूया सगळ्यात सोप्या गोष्टीपासून. आपण काय प्यायला हवं? दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचा नियमच बनवा. कारण पाणी म्हणजे आपल्या शरीरासाठी एक प्रकारे क्लीनरचं काम करतं. ते शरीरातलं अतिरिक्त युरिक ॲसिड लघवीवाटे बाहेर काढायला मदत करतं. हा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे. आता साधं पाणी तर आहेच, पण त्यासोबत लिंबू पाणी घेतलं तर ते शरीरातल्या ॲसिडला न्यूट्रल करायला मदत करतं. ग्रीन टी प्यायल्याने सांध्यांवरची सूज कमी होते. आणि हो, लो फॅट दूध आणि प्रमाणात कॉफी पिणंही फायदेशीर ठरू शकतं. चला आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या उपायाकडे, तो म्हणजे आपला आहार. कारण आपण जे खातो त्याचा थेट संबंध याच्याशी आहे. तर काही गोष्टींना तर सरळ नाही म्हणायचं आहे, जसं की रेड मीठ, मटणाचे अवयव, बियर आणि साखर घातलेली पेय. या गोष्टी प्युरिन खूप वाढवतात. याउलट आहारात चेरी, बेरीज, संत्री, अननस यांसारखी व्हिटॅमिन सी असलेली फळं भरपूर खा. हे पदार्थ नैसर्गिकरित्या युरिक ॲसिड कमी करायला मदत करतात. इतकंच नाही तर अक्रोड आणि जवस यांसारखे पदार्थ सूज कमी करण्यासाठी खूप चांगले आहेत. आपल्या स्वयंपाकघरातले मसाले जसे की हळद आणि आलं यांचाही वापर वाढवा. आणि हो, आवळा आणि ढोबळी मिरचीसारखे व्हिटॅमिन सीचे स्रोत तर आपल्या शरीरासाठी जणू वरदानच आहेत. बरं, पाणी झालं, आहार झाला. आता येतो तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे आपली जीवनशैली. कारण चांगल्या सवयींशिवाय हे चक्र पूर्णच होऊ शकत नाही. रोजच्या रोज फक्त 30 ते 60 मिनिट स्वतःसाठी काढा. मग तो साधा चालण्याचा व्यायाम असो, सायकलिंग असो किंवा पोहणं. वजन नियंत्रणात ठेवणं आणि मानसिक ताण कमी करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण ही युरिक ॲसिड वाढण्यामागची मोठी कारणं आहेत. आणि ही गोष्ट तर पक्की लक्षात ठेवा, तब्बल 95% लोक औषधांशिवाय फक्त आणि फक्त योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतल्या बदलांनी या समस्येवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की सगळं काही आपल्याच हातात आहे. चला तर मग आपण आत्तापर्यंत जी काही माहिती घेतली तिचा सार एकाच ठिकाणी पाहूया. हीच तर आहे आपल्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. ही आहे तुमची अगदी सोपी त्रिसूत्री कृती योजना. 1. भरपूर पाणी प्या. 2. संतुलित आहार घ्या. आणि 3. सक्रिय जीवनशैली ठेवा. हे 3 साधे नियम पाळले तर तुम्ही ह्या त्रासातून नक्कीच बाहेर पडू शकता. हवं तर ह्या स्लाइडचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, खूप उपयोगी पडेल. जाता जाता फक्त एकच प्रश्न, आपण आपल्या खाण्यापिण्याच्या आणि जगण्याच्या निवडींकडे एक बंधन म्हणून का पाहावं? त्याकडे आपलं आरोग्य सुधारण्याची एक संधी म्हणून पाहिलं तर विचार नक्की करा.